नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। 2 प्रलंबित हप्ते 4,000 रुपये 15 ऑगस्टला वितरित होणार का, या संदर्भात अपडेट आलेली आहे। लगेच बघूया, पण त्याआधी आपल्या योजनात्रा पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना महाराष्ट्र शासनाची आर्थिक मदत योजना आहे व याद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसोबतच ही रक्कम मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात। पैसे थेट बँक खात्यात जमा होतात। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23 हप्ता वितरण झाल्यानंतर शेतकरी बांधवांना अपेक्षा होती की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे ते सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी योजना सुरू झाली व नमो शेतकरी महासन्मान योजना बंद झाले का, असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात होते। तर वार्षिक मदत 6,000 रुपये, प्रत्येक 4 महिन्यांना 2,000 रुपयांचा हप्ता आहे। मात्र कित्येक दिवस झालेले आहेत, कित्येक महिने झालेले आहेत, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात कोणीही अपडेट येत नाही। गेल्या आठवड्याभरात आपले जे कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी स्पष्ट केलं होते की जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे ती बंद झाली नाही, काही दिवसातच हप्त्याचं वितरण होईल। मात्र त्यानंतर आठवडा 8-10 दिवस उलटूनही हप्त्याचं वितरण झालं नाही किंवा कोणतीही अपडेट आली नाही। मात्र सध्या नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4,000 रुपये जमा होणार। नमो शेतकरी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय, एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे। राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। पीएम किसान योजनेचे 2 हप्ते एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच वेळी 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। जूनमध्ये पीएम किसान योजनेचा निधी मिळाला, पण फडणवीस सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अद्यापही मिळाला नाही। रक्षाबंधन अथवा 15 ऑगस्टच्या आसपास शेतकऱ्यांना फडणवीस सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यावर जमा करण्यासंदर्भात इथे अपडेट आली आहे। तर पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन बराच काळ उलटला आहे व महाराष्ट्रातील लाखो शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। महाराष्ट्रात मात्र हा निधी नेमका कधी वर्ग होणार असा प्रश्न उपस्थित आहे व साधारणपणे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसातच राज्य सरकारने आपली निधी जारी करते। मात्र अनेक महिने झाले तरी अजून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते जमा झाले नाहीत। सरकार जे काही निर्णय घेणार आहे ते लवकरात लवकर घ्यावे असे शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे। 56 लाख शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणार आहे, पण याच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे मिळणार नाही अशी सुद्धा बातमी येत होते। मात्र त्यामध्ये काही तथ्य नाही, ही अफवा आहे असं सुद्धा आपल्या कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी स्पष्ट केलं आहे। सहकार मंत्री यांना विचारल्यानंतर तेही म्हणाले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेवर लवकरात लवकर निर्णय घेणार आहेत। जी मंत्रिमंडळ बैठक होईल, चर्चा होईल, त्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार आहे। तर 15 ऑगस्ट ही तारीख सांगितली जात आहे। मात्र त्या संदर्भात लवकरात लवकर शासन निर्णय निघणे किंवा त्या संदर्भात सरकारने काहीतरी अपडेट देणे गरजेचं आहे, कारण असं जर पुढे चालू राहिलं तर सरकारवरून जे शेतकरी बांधवांचा विश्वास आहे ते पूर्णपणे बंद होईल। कारण 56 लाख शेतकरी बांधवांना कर्जमाफी जरी मिळाली तरी सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे देखील मिळणे गरजेचे आहे। ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही त्यांना मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात लवकरात लवकर अपडेट देणे गरजेचं असणार आहे। व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तुम्हाला देखील आतापर्यंत सर्व हप्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जमा झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून पुढे सर्व अपडेटसाठी आपल्या योजनात्रा पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।